सन्माननीय आमचे गणेशजी सालवी यांचा सुद्धा तिथे गणेश सर खरं तर उसाटणे गुरुकुल हायस्कूलचे आमचे शिक्षक आहेत त्यांचा हा विशेष मान सन्मान. मुख्य आयोजक करते आमचे कैलास शेठ सेंद्रे यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आमचे गणेश सर यांचा हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. पाहुणे आपण आलात, आपण आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आणि विशेष आभार. आपण व्हीआयपी डाईसवरती विराजमान व्हा, हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. बोलूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जोडले जातील आमचे साहेबू भंडारी सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण पाहतो पहिला चेंडूवरती गोलंदाज मनोजचे ते स्वागत केलंय. विकी हजारेने षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून अगदी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना दरम्यातील बॉल पुन्हा एकदा फक्त दिशेतून गिफ्ट शॉट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. हाही चेंडू जातोय बाउंड लाईनच्या बाहेर जात असताना आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. ते शुभ सन्मान केले जाईल. आमचे आधारस्तंभ काकांच्या हस्ते शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेऊया. नक्कीच बॅक टू बॅक तर 2 षटकारांनी या टीमचे पॅकर आहेत दुर्गेश शेठ पाटील. त्यांचं गाडी नंबर आहे 05 आणि हे फटका चांगला आहे. हाही मात्र कबसमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र चेंडू डिफेन्स करत होता. षटकार हॅट्रिक कडे लक्ष न देता यावेळेसचा चेंडू सन्मानजनक खेळून काढला होता विकीने. समोर क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण केले जातं. आपण पाहू शकतो टीम आहे अगेन्स्ट गावदेवी मांगरुल राकेश पाटील अँड टीम. जय काळेश्वर अंबे चषकामध्ये मेगा फायनलवरती हो पण ट्राय ऑन साईडला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले चेंडूला. 6 धाबांसाठी षटकार. कारण आपण जर बघितलं गेलं तर हरेश विक्की हजारे हा ॲज अ ओपनर म्हणून गावदेवी नारायण टीमसाठी सातत्याने त्यांनी ओपनिंग दिली आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी मनोजवरती प्रतिहल्ले चढवत जातो. वेगवान चेंडू होता. राकेश बीट झाला एसटी मागे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. धावेसाठी मात्र नकार आहे. नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू आपण बघतोय स्वप्नील शेंद्रे. पण स्वप्नीलचा आपण विचार केला तरी हाही देखील आघाडीसाठी ही दोन्ही विस्फोटक पवित्रा उचलणारे खेळाडू आहेत टीम गावदेवी नारायणचे. आपण पाहू शकतो स्वप्नीलला नॉन स्ट्राईक एंडला सध्या तरी हरीशी बॅट बॅक फुट लावून खेळायचं होते. हे चेंडू मात्र मनोजला फेकायचे होते. स्वेर आहे. खराब चेंडू. व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. हा चेंडू खराब दर्शवला जातो. धावपळ 1ने पुढे सरकेल. सध्या तरी गावदेवी नारायण टीम मजबूत स्थितीमध्ये कारण बॅट बोलते विकी हजारेची 3 मोठे टोले आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला भेटलात. एकंदरीत धावसंख्येचा आपण विचार केला तर हाही चेंडू समोर क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे सरकतात. त्याच्या आवाक्याच्या बाहेर तिसऱ्या चेंडूला टप्प्याला चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक पहिला संपला मात्र पॉवर प्लेचा षटक खूप महाग आलाय. 5 षटकांचा हा मॅच आणि पहिल्या षटकात धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा 23 धावा पाहायला मिळतात. नक्कीच बक्षीस लावली जातील कारण षटकार हॅट्रिकसाठी सध्या तरी टीम गावदेवी नारायण संघासाठी पारितोषिक आहे. जे गाडी नंबर आहे त्याच्या डबल दिलं जाईल. म्हणजेच 555चे डबल केले तर आपण नक्कीच 1010 रुपये होतील. 1110 होतील. नक्कीच
गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय मोनिशला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक. लेफ्ट आर्म हा चेंडू दिशा दिली, झेलची शक्यता नाकारताना दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकलेला आणि मात्र दूरवरनं क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला कॅरी करतो, तोपर्यंत धाबा. स्वप्नीलचा अकाउंट इथे ओपन होतोय. स्वप्नील शेंद्रे या मैदानावरती सरपंच चषकामध्ये दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती गावदेवी बुर्दिलच्या विरोधात. मॅच चांगलं रंगतदार पाहायला मिळालं होतं आपल्याला. मात्र टीम बीट झाली होती. तर तिथनं हा सीझन चांगला राहिला स्वप्नीलसाठी. ऑन दी कार्पेट घरंगळत चालले चेंडू. लॉंग ऑन सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला कॅरी करतायत, फेकलं जाईल तोपर्यंत धाव मिळतो 1. गावदेवी मांगरुल राकेश पाटील यांचा संघ आहे. चांगली फलंदाजी, गोलंदाजी देखील आपल्याला म्हणजे सामना हा बॅलन्स आणि रंगतदार पाहायला मिळेल. प्रेक्षणीय लढाई नक्कीच पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म हा अगदी मागे होता चेंडू, मात्र पडल्यानंतर डीप राहिलाय, विसावतोय. राकेश पाटीलच्या हातामध्ये जाऊन डॉट बॉल येते. डॉट बॉल एक एक सुटकेचा श्वास देईल टीम गावदेवी मांगरुलला. कारण पहिल्या षटकात जे पॉवर प्लेचं षटक होतं मनोजवरती भरपूर मार पडली. ओपी स्ट्रेंथ लवकर ओळखली. दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सध्या चालू आहे. जज केलं जाईल. वाटा कॅच दूरवरनं आले आणि इथे मात्र झेल स्वीकारत असताना पहिला दे धक्का. यावेळेस मात्र विक्की हजारे बॅक टू द पवेलियन. लागलेला खूप मोठा धक्का टीम गावदेवी नारेनला. आणि लॉंग ऑफ सीमारेषेवरती जाऊन शक्ती कोपरकर जय काळेश्वर चषकामध्ये देखील ह्याच खेळाडूचं ते दुसऱ्या फेरीमध्ये 2 षटकार होते. तिथनं मात्र टीम संकट होतं, ती टीमसाठी धावून आला होता. तो शक्ती मात्र इथे झेल स्वीकार असताना पहिला धक्का टीमला लागलाय. कारण विकी हजारे झाले मैदानाच्या बाहेर. न्यू मॅन मैदानावरती येते 1 डाऊनसाठी. प्रेमनाथ हजारी सातत्य राखलं या खेळाडूने देखील. मोर खेळायचो तो दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंट मध्ये स्वीकारलाय झेल. संपलाय प्रेमनाथ हजारीचा खेळ. गोल्डन डकचा शिकार भरतोय आणि शून्यावरती माघारी परतावा लागेल प्रेमनाथ हजारीला. लागलेला आणखी एक धक्का टीम गावदेवी नारेनला. मनोजवरती मार पडली होती. मोनिश कमबॅक देत असताना सध्या तरी यावेळेस मात्र येणारी नवीन फलंदाज स्ट्रायकरमध्ये आपण बघतो मयूरला ॲज अ ऑलराऊंडर. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टी चषक चिंचोळीमध्ये दुसऱ्या फेरी रिव्हर्स अटॅक केलाय. इथे मात्र डायरेक्ट हिट दिली गेली होती आणि मात्र फलंदाजी स्वप्नील मैदानावरती आहे. अशा अपेक्षा टीम गावदेवी नारेन ठेवू शकतो, कारण हा मोठा सिक्का आहे. याच्याकडून मोठ्या अपेक्षा देखील आहेत टीमला, पाठीराख्यांना, सर्वांनाच. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ मला वाटतं इथे संपलाय. 2 षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत धावा पुस्तकावरती 27 आणि गडी बाद झाल्या 2. म्हणजे 2 यश मिळालं. म्हणजे आघाडीची जी ओपनिंग जोडी होती ती फोडण्याचं काम देखील मोनिशने केलं. आणि त्याच्यानंतर गोल्डन डकचा शिकार प्रेमनाथ हजारेला बनला. 2 षटके संपलीत, 27 धावा, 2 बाद 27. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल उत्तर शिवाणी बाले आणि मलंगडवाडी. नेक्स्ट मॅच आपला असेल. रिपोर्ट करायचं आहे आपण. आजचं लॉस आमचे
समवेत संतोष सरघरत आणि तसेच मनोज ठाकूर शिरवली हे देखील आमच्या समवेतात जोडले जातील. आपण पाहू शकाल आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो संदीप भाणेला आणि नितीन पाटील दोन प्रोफेशनल पंच. आणि यावेळेसचा चेंडू मागे निघाला आहे गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक सेकंड स्लिपचा आला, चेंडूला कॅरी करतोय, तोपर्यंत धाव मिळतो. एक मॅच कुठेतरी मांगरूळ टीमच्या बाजूने चालू झाली की काय हा प्रश्न इथं सर उभा राहतो. कारण पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या होत्या, मोनिशनं कमबॅक केले. तिसऱ्या षटकामध्ये ॲज अ कॅप्टन चेतन आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. सध्या तर एक शांततेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतो. चेतन देखील चांगली गोलंदाजी करतो, मात्र इथे स्वप्नील आणि मयूर ही जोडी टीमसाठी महत्वाची. वेगवान चेंडू बीट करून गेला, यष्टीरक्षक राकेश बीट झाला. मागचे दोन्ही क्षेत्ररक्षक बीट जाईल. 22च्या रूपात आलेला हा नशिबाचा टवकार टीम गावदेव नारिन संघासाठी. काही चेंडू होतं चेतनचं इथे, मात्र चेतन स्वतःवरती नाराज असेल कारण यष्टीरक्षक बीट झाले. मात्र शॉर्ट लेग आणि सेकंड स्लीपचा जो क्षेत्ररक्षक होता फिल्डर त्यांनी मात्र चेंडूला रोखायला हवं होतं सर, कारण जिथनं वेगवान चेंडू होता चेतनचा. दरम्यातील बॉल पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र गुड लेन्सवरती ठेवला, वेगही होता चेंडूमध्ये. स्वतः राकेश चालले, चेंडू खाली. दुसऱ्या धावेचा यस नो बेट आणि मात्र चेंडू सापडला नाहीये क्षेत्ररक्षकाला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना स्वप्नीलला मात्र इथनं मी म्हणेन एक डाव चांगलं स्वीकारावं लागेल, कारण टीम संकटात आहे असं म्हणायला वांगट ठरत नाही. कारण टीम गावदेवी मांगरूळ संघ फलंदाजीसाठी चांगला ओळखला जातो. मनोज राकेश एकामागे एक शक्ती, हे फलंदाज चांगले आहेत, त्यांच्यासमोर तुम्हाला चांगला लक्ष सेट करावं लागेल. स्वप्नील ऑन साईडला दूरवर क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र पाहतच राहतील. निघून गेलाय त्याच्या डोक्यावरून फ्लाय होताना षटकार. स्वप्नीलचा उल्लेख केला होता आणि त्याचं त्याने स्वतःला चर्चेत आणण्याचं काम देखील केलंय. षटकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमध्ये, नशिबाचा चौकार आला की कुठेतरी. आणि असे म्हणतात क्रिकेटमध्ये एकदा चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला की अगेन्स्ट जी टीम फलंदाजी करत असते त्या टीमच्या बाजूने मॅच कुठेतरी कलाट निघतो सर, असे म्हणतात. आणि मात्र हे खरं ठरतो इथे, कारण एक नशिबाचा चौकार आल्यानंतर स्वप्नीलने आपला आघात पेश केलाय. ऑन साईडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकला एक आसमानी टोला. स्वप्नीलसाठी पुन्हा एकदा चेतन. यावेळेस चेंडू उशिराने केले, लेट कट. मात्र काय झेल आहे गल्लीमध्ये इथे. मात्र स्वप्नील शेंद्रेला माघावी परतावे लागेल. आणखी एक देतात का टीम गावदेवी नारायणला. चला आणि मग तो मिडल ऑर्डरचा बादशाह म्हणून ज्या टीमला ओळखला जातो तो वैभव पाटील मैदानावरती आलाय. वैभवने कालच्या दिवसामध्ये फलंदाजी चांगली केली होती, मात्र एखादी काही स्टिक होत असतात खेळामध्ये. झालेली चुकीला मात्र क्रिकेट खेळामध्ये अजिबात माफी नाही आहे. क्रिकेट हेच असं आहे जिथे एक चूक झाली की तुम्हाला विजयाचं रूपांतर पराजयात करावं लागतो. आणि मात्र वैभव मैदानावरती आलाय. पण बघतोय तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे सध्या तरी. चेतन गोलंदाजी मार्कमध्ये फ्रेश 3 गोलंदाज वापरले जातात राकेश पटेल यांच्या माध्यमातून. हाही चेंडू चांगला आहे, फटकाही चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. चेतनचा हा षटक देखील चांगला आलाय तसं म्हटलं तर वावडा ठरत नाही. 3 षटकांचा खेळ संपला. षटकान अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा. गडी बाद झाल्यात 3, फलंदाज बाद झाल्यात. धावफलकी धावांचा आपण विचार केला तर 41 धावा. ड्रिंक्स ब्रेक.
नक्कीच आणि आपण फास्ट खेळायचं थोडा. 3 षटकामध्ये 41 चांगल्या स्थितीत आहे टीम गावदेवी नारायण. स्ट्राईक हँडला आपल्याला पाहायला भेटेल पुन्हा एकदा वैभव. वैभवमध्ये क्षमता आहे. कालच्या दिवसामध्ये ठोकलेले 2 षटकार कुठे आठवण आजच्या दिवसाला प्राप्तता ठरेल का त्याचं खेळ हे महत्वाचं आहे. सध्या तरी सिंगल वरती गेलतोय वैभवसाठी. दरम्यातील चेंडू मोनिश वेगवान चेंडू पोचले होते चेंडूपर्यंत मात्र हा खेळच होता. मात्र वैभवला मिळाला इथे नव्याने जीवनदान. मयूर आलाय ॲज अ ऑलराऊंडर या टीममधील मित्रमंडळींना एक सर्वात मोठे खेळाडूंच्या लिस्टमधील मयूरचं नाव प्रथम येईल कारण ऑलराऊंडरची भूमिका मयूर म्हात्रेने सातत्याने दिली आहे. मात्र या मॅचमध्ये सध्या तरी थोडीशी अडचणीत आहे टीम. समोर खेळताय फक्त पंच केलंय पुश करो खुश रहो. मात्र हे इथे चालणार नाहीये. झेल सुटलाय. एक सोपं झेल शक्तीकडून झाली आहे चूक. मोठी चूक आहे ही. एक लॉलीपॉप झेल होतं फक्त पुश केलं होतं चेंडूला. मात्र 2 धाबा मयूरच्या खात्यात ऍड केल्या जातील. मयूरला लागलाय आयुष्यमान पोच आशीर्वाद. दब्याने संधी येईल. मयूर मात्र एक विस्फोटक खेळाडू आहे. शक्तीकडून झालेली मिस चुका होत असतात खेळामध्ये मात्र त्यांच्यावरती तुम्हाला वेगवान चेंडू दी ग्राउंड गॅप मोठा आहे. चेंडू पडल्यानंतर एका टप्प्यात थांबणार नाहीये. बोंडलांच्या बाहेरच चौकार. क्रिकेट एक चूक झाली आणि चुकीचं परिणाम लगेच भोगावं लागले टीमला कारण गोलंदाजावरती मार पडली जातोय. मोनिश ओ सरळ डाऊन दी ग्राउंड. धनुष्य बाणासारखा सरळ मिढॉनच्या डोक्यावरून. आता मात्र येतोय हा दणदणीत षटकार. राकेश पाटील देखील नाराज असेल शक्तिवत मध्ये. क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. इथनं मात्र काय पवित्रा पुढे आले. गॅप शोधली आहे. दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि फंबल झाली. ते मात्र फंबल झाली. आणखी एक चौकार मयूरच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅकचा दुसरा मोठा फटका. काय का होता नेत्रदीप मात्र बीट झाले पॉईंटचे फिल्डर इथे मात्र चेंडूला रोखायला होतं सर कारण जे सरळ सोपं जे 2 धावा नक्कीच एक्स्ट्रा गेल्या चौकार आले. आणि या दरम्यातील चेंडू एसटी मागे गेलाय आणि डॉट बॉलचा इशारा. षटक संपलायचं होतं. मोनिशचा षटक थोडंसं महाग आलं एकंदरीत. रिव्ह्यू नाही आहे वाईटसाठी. बॅट्समन रिव्ह्यू नाही आहे. सिंगल आली आणि 4 षटके इथे संपली गेलेत आणि 4 षटकांना अगदीच धावसंख्या जतीन गोंधले यांच्या समवेत पाहायला भेटतात. गुणलेखकाची भूमिका सातत्याने या परिसरात कुठेही स्पर्धा असली तर जतीनला आपण नेहमी पाहत असतो आणि तेच इथे कळवत असताना 4 षटकांना अगदीच धावसंख्या 59 धावा आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर होता. क्रिशालम ब्राह्मण गुरुच्या नाभी आतापर्यंत आहे 59. मात्र हे विक्रम इथे तुटेल कारण निर्णायक 6 चेंडूचा म्हणजे शेवटच्या षटकाचा खेळ सर इथं शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये कारण फलंदाज दोन्ही सेट झाल्यात. विशेष मयूर करे स्ट्राईक असेल. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अंतिम कुणाल पाटील. नक्कीच नक्कीच चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी कोणत्या हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक आहे. हो आता शॉट कलात्मक आहे हा सिक्का. चेंडूला भर फाईन मध्ये आणखी फाईन फाईन अँड फाईन धावा मिळतील. छान षटकार. नक्कीच ह्या टीमचे पॅकर आमचे सन्माननीय मान्यवर सध्या मंचावरती या मॅचमध्ये या एन्जॉय करत असताना पॅकर आहेच दुर्गेश पाटील
यावेळेस मात्र हास्यमय वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळेल, कारण मयूरला जीवनदान मिळालं आणि तिथनं मयूरने हे डाव सावरले. षटकार आले 0-0 त्यांचा नंबर आहे. सन्मानजनक फटका, दूरवर शक्ती आहे, जज करेल पण मात्र वेळ नाहीये, निघून जाणार चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. चौकार षटकार षटकार चौकार. सध्या मयूरची बॅट हीच बोलतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर वाऱ्याच्या वेगाने धावपळक पुढे सरकत असताना खराब चेंडू, फुलटॉस होता. पाहावं लागेल, अंपायर रिव्ह्यू आहे. हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. षटकार. अंपायर, थर्ड अंपायर चेक करायचंय. थर्ड अंपायर ऑर्गनाइज टीम आहे समोर. फेअर डिलिव्हरी आहे. मात्र काय गोलंदाज निर्णायक षटकामध्ये धावांवरती तुम्हाला अंकुश लावायचं, निदान डॉट बॉल फेकावं लागतील. वाऱ्याच्या वेगाने धावपलक मिळत कितीवरती 75 वरती बघतोय आपण धावसंख्या 75. खूप मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचं आहे यावेळेस मात्र चेंडू सेफ ठेवलाय, मात्र धाव थांबू शकले. लेग बायच्या रूपात आलेली एक धाव परत पुढे सरकेल. अंतिम षटकामध्ये किती मार पडली, मयूरला जीवनदान मिळालं आणि तिथनं मात्र मयूरने विस्फोटक पवित्रा साध्य केली. या डावामधील सर्वात जास्त धावसंख्या त्याच्या नावावरती असतील, कारण त्याच्या बॅटमधून एकंदरीत 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि धावा त्याने आतापर्यंत बनवल्या त्या 11 बॉल 34 धावा. हा डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला आहे पण पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बीट करून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू आलाय मात्र इथे आपण पाहू शकतो षटकार स्वप्नीलच्या. यावेळेस मात्र वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. वैभव पाटील आणि फायर. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक सीमारेषवरती तयार आहे. लॉंग ऑनला स्वीकारलाय आणि अंतिम चेंडूवरती आलाय. मात्र इथे वैभव पाटीलचं विकेट. षटके संपली एकंदरीत. इथं पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावा अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला धावसंख्ये धावपळकावरती पाहायला मिळते ती स्कोर कार्डवरती 82 धावांचं विशाल लक्ष आणि 83 धावा 83 धावांचं विशाल लक्ष आहे. मात्र लक्ष अवघड नाहीये. ग्राउंडवरती धावा बनतात, रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. याच गोष्टीचा मात्र एक नाममंत्र घेऊन टीम मांगरूळ संघाच्या आघाडीच्या जोडीला फलंदाजी करावी लागेल, कारण 5 षटकांची मॅच आहे आणि क्षमता आहे टीम गावदेवी मांगरूळमध्ये देखील. हो, तर मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकूया मनोज ठाकूर सरांचा आणि राजनदादा सोमवंशी. आपण पाहू शकाल यांचं इथे शुभ आगमन. मस्ट वेलकम दुपारच्या सत्रामध्ये. कोण? नक्कीच आपण पाहू शकाल मोहित खेत्रे यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद विशाल दादा खेत्रे. आपलं देखील सरचे स्वागत असेल. आपण देखील मंचावरती या. तर या ठाकूर सरांचा आवाज ऐकूया आपण मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. थँक्यू सर. आपण आवाज ऐकला ब्राह्मण करवल्याचा आमच्या साहेबू सरांचा. सन्माननीय आमचे रुपेशजी पाटील, आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचनंतर सन्माननीय आमचे तुषारजी पाटील असतील, कुशाल पाटील असतील, आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये तिथे धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल धावा 82 जोडल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये
आणि आता जिंकण्यासाठी 83ची गरज. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील पहिल्या डावातील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नारेन, एका बाजूला मांगरूळ. चला चेंडूची पूर्तता करा. आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आमचे सूरजदादा हजारी आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून एक ऐकूयात सुंदर संगीत. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 0505 सरकार त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी असेल. चला सलामी वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण प्रस्थान करा. थँक्यू सो मच. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. वळूयात मॅचकडे. पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मांगरूळ, एका बाजूला नारेन. टार्गेटचा विचार केला, बनवायच्या 83 धावा जिंकण्यासाठी. द्वितीय सत्रामध्ये कशा प्रकारे धावा चेस करेल. तिथे फलंदाज उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला राकेश पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला मनोज पाटील. ही सलामीविरी जोडी मैदानाच्या आतमध्ये 83 धावा काढण्यासाठी उतरली आहे. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बाई नाव सांग बाई. विकी माने हे मुख्य अस्त्र आहे गावदेवी नारेन संघाचं. आपल्याला 2 संघ तेवढेच तुल्यबल या मलंगड विभागातील पाहायला मिळत आहेत. आणि त्या 2 संघांमध्ये ही तुल्यबल लढत आपल्याला एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे. 83चं टार्गेट, पहिलाच बॉल. कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल तिथे चेंडूला उडवलाय. लॉंग लेग रिजनला चेंडू मैदानाच्या गुदगुल्या करत निघून चाललाय. 4 साठी येतोय हा दमदार चौकार. पहिल्याच बॉलवरती इथे दमदार सुरुवात केली आहे. फलंदाजी करत असताना राकेश पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धाब्यानं दमदार सुरुवात केली आहे. कारण 83चा टार्गेट आहे आजच्या दिवसामध्ये. हे मोठं टार्गेट आहे. मात्र क्रिकेट आहे, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि तेवढीच दमदार सुरुवात, तेवढा चांगला संघर्ष राकेश पाटीलच्या बॅटमधून. हा लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. 83 धावांचं टार्गेट आहे आणि त्याच दिशेनं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतंय. राकेश पाटीलचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 5 षटकांची मॅच आहे. 83 धावा बनवायच्या आहेत आणि तेवढीच सुंदर फटकेबाजी. पुढचा बॉल तिथे पंच इथे लाईन चेक करतील. वाईड बॉलचा इशारा. 1 धाव तिथे ऍड केली जाईल. अतिरिक्तच्या स्वरूपात ही आलेली 1 धाव. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. 83 धावा हे मोठं टार्गेट आहे. पुढचा बॉल तिथून आली आहे 1 धाव. मिड ऑन रिजनला तिथे क्षेत्ररक्षक होते, चुकी केली आहे. मात्र आली आहे 1 धाव. चला नेक्स्ट मॅच. बाले आणि त्यांना फाईट करेल श्री मलंग
वाडी. चला दोन्ही संघाचे संघनायक, आपल्याला हा पहिला कॉल असेल, आपल्याला हा पहिला पुकार असेल. आपण लगेच या. पहिलं षटक संपायच्या आत आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. पुढचा बॉल धावपुस्तकावरती 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा. पुढचा बॉल उडवलाय, लॉक ऑनला स्लॉट मध्ये होता, फेकून दिलाय उसळण्याच्या प्लॉट मध्ये, ठोकलाय दमदार षटकार. पाहायला मिळते 83चं टार्गेट आहे आणि त्याच दिशेनं फटकेबाजी तेवढा चांगला. संघर्ष, इथून संघर्ष करावा लागेल. डॉट बॉलची समाप्ती. खूप वेळानंतर हा डॉट बॉल, सुंदर दमदार सुरुवात. आपल्याला संघ गावदेवी मांगरुल संघ, जय हनुमान मांगरुल संघाची दमदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकी माने, खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवणी केली गेली. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा, बिना गड्याच्या मोबदल्यावरती धाव पुस्तकावरती 16 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. चला मलंगडवाडी संघाचा संघनायक सुद्धा येतोय. आपण लगेच या. नाणेफेकी करतील आमचे खूप सारी पाहुण्यांची मांदी आली आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, कारण स्पर्धाच तेवढी दमदार आहे. सन्माननीय आमचे कैलास शेठ सेंद्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही क्रिकेटची रजनी आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय गणेश सेंद्रे स्मृती चषक खूप दमदार हे पहिलं पर्व आहे. मात्र 1 ते 1.5 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल अशी ही स्पर्धा. चला दोन्ही संघ संघनायक वरती या. आपण टॉस बॉक्स मध्ये या. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सोमनाथ गायकवाड, हा दुसरा ट्रम्पकाट. पहिलं षटक 16 धावा आल्यात. खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, लॉग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून, आले फक्त एकच धाव. सन्माननीय सूरज हजारी महाराष्ट्र केसरी आणि कुशालजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक षटक थांबा प्लीज, आपण एक षटक थांबा. एक षटक झाल्यानंतर आपण नाणेफेकी करू सर. 17 धावा धावपुस्तकावरती. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस उडवूयात. सोमनाथ गायकवाड आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. सुंदर दमदार सुरुवात. चला चला ते स्कूटी बाजूला काढा. चला स्कूटी बाजूला काढा. ती जी बाईक आहे त्यामुळे थोडासा खेळाडूंना त्रास होतोय. चला सामन्याला होईल सुरुवात. सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज समोर. स्ट्रायकर एंड वरती मनोज पाटील. खोलवर टप्प्याचा बॉल. सोमनाथ हे मुख्य अस्त्र आहे नारायण संघाचं. खोलवर टप्प्याचा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्यानं डिस्पॅच केलं होतं. आलाय डॉट बॉल. हा मुख्य प्रमुख गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला सोमनाथ गायकवाड पाहायला मिळतोय. काय कमालीची डिलेवर करतोय चेंडू. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा अजून एक डॉट बॉल. तिथे रनआउटची चान्स होती मात्र मिळेल. एक धाव तिथे सहजरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरकत चाललाय धावपुस्तकावरती. 18 धावा जिंकण्यासाठी 83चं टार्गेट आहे. त्यामधील धावा 18 मानल्या जात आहेत.
18 धाबा धाव पुस्तकावरती 83 धाबा जमा केल्या जात आहेत. सोमनाथ गायकवाड हा मुख्य गोलंदाज आहे या संघाचा, हा दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे आणि तशीच सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. कोलवर टप्प्याचा अजून एक डॉट बॉल, काय डिलिव्हरी करतोय सोमनाथ गोलंदाजी मार्ग वरती, काय कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 4 चेंडू डिस्पॅच केलेत, मात्र त्याने धाबा खर्च केल्यात अवघ्या फक्त 2 धाबा. P2चं दुसरं षटक टाकत असताना सोमनाथ गायकवाड हा दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल रोख लावून ठेवलाय राकेश पाटीलला, अजून एक डॉट बॉल संपूर्णपणे जकडून ठेवलाय. 83 धाबा त्यांनाही रोखायचे आहेत आणि तेच कार्य करत असताना सोमनाथ आता शेवटचा चेंडू डिस्पॅच करेल. 5 चेंडू मध्ये अवघ्या 2च धाबा खर्च केल्यात, काय सुरेख गोलंदाजी आहे. पुढचा बॉल उडवलाय, लॉग ऑफला क्षेत्ररक्षक येतील का, मात्र नाही पोहोचले. चेंडू निघालाय एका टप्प्यानं 4 साठी आलाय चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती विनागाड्याचा मोबदला आहे. धाव पुस्तकावरती 22 धावा. आपण बोलूया टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे संतोष सर. थँक्यू सो मच. यशवंतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. श्रीमलंगडवाडी पक्ष बाळे या संघांमध्ये यस टॉस करायचा आहे. ओके, धन्यवाद. आणि टॉस केला गेलाय. टॉस जिंकलेले आहे टीम श्रीमलंगडवाडीने. पुढील मॅचसाठी आपण लगेच निर्णयासाठी उतरायचं आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. 2 षटक झालेत, 22 धाबा तिथे जोडल्या गेलेत. म्हणजे येणारे 3 षटकांमध्ये अजून 61 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू नजीक, प्रत्येक षटका नजीक तुम्हाला 20 धाबा बनवणं तेवढंच महत्वाचं असेल. जिंकण्यासाठी 61 धाबा अजून बनवायच्या आहेत. पुढचा बॉल इथे पंचांचा इशारा येईल वाईट बॉलचा. एक धाव अतिरिक्त तिथे ऍड केली जाईल. एका धामेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती धाबा 23 लागल्या जात आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी ट्रॅक वरती विकी माने पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी तयार असेल. ओहो, काय गोलंदाजी आहे. भेदक मारा आपल्याला विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आलाय डॉट बॉल. असे डॉट बॉल खरं तर बॅकफुटला घेऊन जातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा हनुमान मांगरूळ संघ थोडासा बॅकफुटला जरूर आहे, मात्र सुरुवात करावी लागेल. दमदार सुरुवात करावी लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून अजून एक खूप सुंदर डिलिव्हरी तिथे केली गेली. गोलंदाज आपल्याला विकी मानेच्या माध्यमातून या चेंडू नजीक आली आहे. फक्त एकच धाव. 83 धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाजी करत असताना त्या 83 धाबा जरूर रोखायच्या आहेत. विकेट हॅट्रिक साठी खरं तर आज ज्यांना संघ पॅक केलाय ते आमचे दुर्गेश पाटील. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज जरूर इथे लावलं गेलंय. मात्र ती विकेट हॅट्रिक एखादा खेळाडू प्रस्थान करेल का, ही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. पुढचा बॉल खोदून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवणी केली गेली आहे. काय कमालीची गोलंदाजी सुरू आहे. एकही गड्याचा मोबदला नाहीये. सलामी वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये असून सुद्धा मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, जकडून ठेवलं जात आहे. फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान मांगरूळ संघाला आता मोठे फटके खेचावेच लागतील. इथून संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तुमचं निर्माण करतो. मात्र तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज करत नाहीयेत. मोठे फटके तुम्हाला डिलिव्हर करावे लागतील. हवाई हल्ले चढवावे लागतील. जर तुम्हाला अटके पार झेंडे रोवायचे असतील तर इथून हवाई हल्ले होणं तेवढंच महत्वाचं आहे. धाव पुस्तकावरती 25 धावा. 4 चेंडूंचा खेळ तिसऱ्या षटकामधील झालाय. मात्र थोडासा इथे ब्रेक दिला जातोय धाबांवरती.
फटका आडव्या बॅटनं तिथे अलॉंग द कार्पेट मिळेल फक्त एकच धाव. ती जिद्द ती चिकाटी आता पेटवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मनामध्ये आग पेटवावी लागेल या दोन फलंदाजांना आणि मोठे फटके खेचावे लागतील. आतिषबाजी करावी लागेल. इथूनही तुम्ही सुरुवात करू शकता. जेव्हा आयुष्यात असं वाटतं ना सर्व काही संपलंय तेव्हाच खरी वेळ असते तिथूनच नवीन सुरुवात करण्याची. मात्र इथूनही जर नवीन सुरुवात केली दमदार फटकेबाजी केली तर इथून सामना जिंकू शकतो. मात्र आलाय डॉट बॉल संपूर्णपणे जकडून ठेवलाय राकेश पाटील मनोज पाटील या दोन फलंदाजांना. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धावांचा विचार केला फक्त 26 धावा धाव पुस्तकावरती बिना गाड्याचा मोबदला. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती 26 धावा. पुढचा बॉल तिथे फक्त दिशा दिली आहे. चेंडू फाईन रिझन मध्ये आलाय चौकार. या चेंडूला नक्की दिशा दिली आहे. मात्र या मॅचची दशा बदलेल का हा फलंदाज? कारण जिंकण्यासाठी अजून टार्गेट खूप मोठं आहे. धावांचा विचार केला तर आता फक्त धावा म्हणल्या जात आहेत 30. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आदित्य पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 30 धावा धाव पुस्तकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 11 चेंडू 53 धाब्यांची गरज. 11 बॉल 53 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं तेवढंच महत्वाचं आहे. थोडस पारडं जड आहे. नारायण संघाचं मात्र ठोकलाय लॉक ऑनच्या डोक्यावर ना डिस्पॅच केले चेंडूला. ही आतिषबाजी होईल का मैदानाच्या आतमध्ये? 11 षटकार पाहिजे त्यामधला हा पहिला षटकार आलाय. 36 धावा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. धाव पुस्तकावरती 36 धावा जोडल्या गेलेत. ही पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ही चेंडू त्याच दिशेनं अजून एक ठोकलाय लॉग ऑफच्या डोक्यावरनं लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. 2 षटकार तर आलेत. आता 42 धावा जोडल्या जात आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे आता येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत 41 धावा. 9 चेंडू 41 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू वरती मोठा फटका लगवणं तेवढंच महत्वाचं. थोडंसं प्रेशर मध्ये असेल आता तिथे कान मंत्र देतील खेळाडूला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य पाटील. त्याच्यावरती हा प्रतिहल्ला चढवला जातोय. पहिला चेंडू 4 त्यानंतर लागोपाठचे 6 आपल्याला मनोज पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अशीच फटकेबाजी करावी लागेल. 9 चेंडू 41 ची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये जरी 10-15 धावा खोटून काढल्या मनोजनं तर सामन्यामध्ये अस्तित्व टिकून ठेवेल. पुढचा बॉल रंगतदार लढत होईल का? फटका पसलाय चेंडू हवेमध्ये फ्लाय जरूर झालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली हा पहिला विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर. मनोज पाटीलच्या बारीचा झालाय अंत. आपला जो निर्णय असेल आपण त्या निर्णयासह फलंदाजी निवडली. चला बाले संघ आपली प्लेइंग 11 आपण तयार ठेवायची आहे. पुढची लढत आपली असेल लगेच जसं सामना संपेल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये बाले संघ आवाज जात असेल तर आपली प्लेइंग 11 घेऊन आपण लगेच तयार व्हा. जसं मॅच संपेल तसं लगेच आपण
मैदानाच्या आतमध्ये आपले 11 महारथी घेऊन उतरायचे आहेत. आता 8 चेंडू जिंकण्यासाठी 41. अहो काय गोलंदाजी आहे. अजून एक विकेट डाऊन. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर तिकडे डिस्ट्रॉय केलं जात आहे. आता थोडं पारडं जड होतंय. पुन्हा एकदा नारायण संघाचं गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय आदित्य पाटील, ज्यानं लागोपाठचे 2 विकेट मिळवलेत. मात्र त्याच्यासाठी खरं तर कॅच प्राइज असेल हॅट्रिकसाठी आमचे दुर्गेश पाटील, ज्यानं हा संघ पॅक केलाय. खरं तर विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा असेल. मात्र ती विकेट हॅट्रिक मिळवेल का गोलंदाजी करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य पाटील. जिंकण्यासाठी 7 बॉल 41 ची गरज. कोणता संघ इथून बाजी मारेल, इथून कमबॅक करेल का मांगरुळ संघ, पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 7 बॉल जिंकण्यासाठी 41, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता षटकार येणं तेवढंच महत्वाचं आहे. 7 चेंडू 41. उडवलाय तिथे चेंडूला, लॉंग लेग सीमा पार ठोकलाय. आज 6 षटकार. आता शेवटचा 1 षटक जिंकण्यासाठी 35 ची गरज. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धाबा तिथे जोडल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 1 षटक येणार आणि 35 धाब्यांची गरज आहे. कोणता इथून गोलंदाजाचा वापर केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाजाची निवड केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 35, थोडस पारड जड आहे. नारायण संघाचं जरूर या मैदानाच्या आतमध्ये. मात्र 6 चेंडू 6 षटकार ठोकावे लागतील. समोर राकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शक्ती कोवरकरनं 1 षटकार ठोकलाय जरूर. 6 चेंडू 6 ठोकायचेत, मात्र तिथून फटका फसलाय. इथून फलंदाज झालेत बाद. राकेश पाटीलच्या पारीचा झाला अंत. डीजे दुसरा लावा. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर फेकून दिली जाते. अजून एक विकेट इथे मैदानाच्या बाहेर परततोय राकेश पाटील. नवीन फलंदाज किशोर पाटील मैदानाच्या आतमध्ये जात असताना आता 5 चेंडू बनवायचे 35, म्हणजे एखादा खराब बॉल आणि त्याही वरती षटकार ठोकावाच लागेल. षटकारच ठोकायचे तिथे जिंकण्यासाठी मांगरुल संघाला. आता 5 चेंडू 5 षटकार जरी ठेवले तरी पण इथून सामना जिंकू शकत नाही. एखादा नो बॉल तिथे टाकावा लागेल. एखादा खराब बॉलची प्रतीक्षा करेल. 6 ने संघ पुढे सरकतोय धाव पुस्तकावरती. आता धाबा जोडल्या जात आहेत. 54 धाबा तिथे जोडल्या जात आहेत. म्हणजे आता जिंकण्यासाठी येणारे 4 चेंडू 29 ची गरज. एखादा खराब बॉल येईल का मांगरुल संघ प्रतीक्षा करतोय. पुढचा बॉल तिथे वाईडचा इशारा आलाय पंचांचा. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात ऍड केली जाईल. आता 53 धावा धाव पुस्तकावरती, 55 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल तिथून चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू सीमा पार 4 साठी चौकार. मॅचला मजा राहिली नाहीये. मॅच पूर्णपणे आता नारायण संघाचं पारडं जड आहे आणि नारायण संघाच्या बाजूने सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. आता धावपुस्तकावरती 59 धावा जोडल्या जात आहेत. शेवटचे 3 चेंडू असतील आणि इथून खरं तर विजय प्रस्थान करेल नारायण संघ. पंचांचा इशारा येतोय. आऊटचा तिथे बॅटची एज लागली. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर चला. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये.
प्रस्थान करा आपण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू जसे संपतील तसा खरं तर इथून बाजी मारेल नारायण संघ. 59 धावा तिथे जोडल्या गेल्यात. आता फक्त किती धावांच्या फरकाने हा संघ हारेल यासाठी खरं तरी ते आता लढत होईल. शेवटचे 2 चेंडू औपचारिकता फक्त शिल्लक आहे. काही फॉर्मॅलिटीज तिथे पूर्ण केल्या जात आहेत. डॉट बॉलची समाप्ती. तिथे 1 धाव आली आहे. आता फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि सामना जिंकेल. ही 1 साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एकतर्फी सामना नारायण संघाच्या बाजूने झुकलाय. सन्माननीय आमचे उत्तर शिवचे गणेशजी पाटील आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. सामना जिंकलाय गावदेवी नारायण संघानं. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मांगरूळ संघ आपणही खूप चांगली लढत दिली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं सुद्धा विशेष आभार.